पिंगुळी येथे महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून पाळणाऱ्या बेळगाव येथील दोघांना ग्रामस्थांनी पकडले. त्यांना चोप दिला. या प्रकरणी बेळगाव येथील शिवनाथ राणबा रेडेकर वय 43 व विनायक शंकर प्रधान वय 43 यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंगळी भुपकरवाडी येथील सुनंदा सुरेश पांचाळ या भुपकरवाडी येथील महापुरुष मंदिर येथे वाडीतील लोकांनी ठेवलेल्या देवाच्या प्रसादासाठी गेल्या होत्या. देवाचा प्रसाद घेऊन त्या घरी परतत असताना त्यांना शीतल मोहिते यांच्या घरासमोर स्प्लेंडर क्रमांक MH07ET 9202 चालवीत असणारा शिवनाथ राणबा रेडेकर व त्या मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेले विनायक शंकर प्रधान हे मोटरसायकल घेऊन आले आणि त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुनंदा पांचाळ यांच्या गळ्यातील सुमारे 20,000 रुपये किमतीचे गंठण हिसका मारून जबरदस्तीने तोडून घेतले. अर्धे गंठण हे पांचाळ यांच्या गळ्यात राहिले. ही घटना पाहिल्यावर शीतल मोहिते या घराच्या बाहेर आल्या व त्या धावत आरडाओरड केला. तसेच सुनंदा पांचाळ यांनी सुद्धा आरडाओरड केला. हे दोघेही मोटरसायकल घेऊन मंदिराच्या दिशेने गेले. त्यावेळी त्या ठिकाणी असलेले सुशांत पाटकर, संकेत पाटकर, अक्षय पाटकर व त्यांचे मित्र मोटरसायकल घेऊन त्या दोघांच्या मागावर गेले. दरम्यान या चोरट्यांची गाडी रस्त्यावर घसरून पडली. त्याबरोबर शिवनाथ राणबा रेडकर हा ग्रामस्थांच्या हाती लागला, तर विनायक प्रधान यांनी पळ काढला. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोटरसायकल व सुमारे 20,000 रुपये किमतीचे गंठण ताब्यात